की आपल्याकडे सगळ्यात बहुमान एखाद्या व्यक्तीला द्यायचं म्हणजे काय करायचं असतं, तर राजा हा त्या व्यक्तीला पालखी पदस्थ अशा प्रकारची एक सोय करून देतो. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याकडे काळात आज सगळ्यात बहुमानाची गोष्ट कोणती, ती लाल देवीची गाडी पाहिजे. म्हणजे तो माणूस सगळ्यात मोठा झाला, त्याचा रस्त्यात कुणी आडवीत नाही, सलाम करतात लोक वगैरे. मग काही लोक खोटे सुद्धा दिवे लावतात त्याच्यावरती गाडीवरती, मग त्यांना पकडतात. की बातम्या आपण कधी कधी वाचतो, मनोरंजक बातम्या असतात त्या सगळ्या. तर त्या काळामध्ये सर्वोच्च बहुमान एखाद्या व्यक्तीचा करायचा म्हणजे तिला पालखी पदस्थ करायचं. आपल्याला माहित नाही पालखी पदस्थ एखाद्या जेव्हा राजा करतो त्याच्यामध्ये फरक पडतो. त्या पालखीचा खर्च त्या राजाला द्यावा लागतो, लक्षात घ्या. ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे मग ते पालखीचा खर्च म्हणजे ते सगळे भोई आले पालखीचे, हा सगळा उद्योग त्याला करावा लागतो. त्याच्यामुळे तो सुद्धा 10 वेळा विचार करतो की ही व्यक्ती बरोबर आहे की नाही. म्हणजे उलट तुम्हाला सांगा की आपल्याला समजा कोणाला पुरस्कार द्यायचा असेल तर तेवढा पुरस्कार देताना जो काही खर्च होतो तेवढाच, त्याच्यानंतर काही त्याची जबाबदारी नसते पुरस्कार देणाऱ्यांची. पण तसं तेव्हा नव्हतं, ते पालखीची जबाबदारी त्यांना घ्यायला लागायची. तर पालखीत बसणं म्हणजे हा मोठा बहुमान झाला, हा त्याचा अर्थ झाला. तर नारायण महाराजांनी अशी युक्ती केली की आपण माणसांना पालखीत बसवतो, त्यांचा बहुमान करतो, पण हे तर आपले संत की ज्यांनी आपल्याला एवढा मोठा धर्म दिला, संगतीत मिळवण्याचा एक मार्ग दिला, म्हणून त्यांच्या डोक्यावरती कल्पना आली की आपण हे जे आपले संत आहेत महात्मे मुख्य, एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज, ती निवड केली आहे. निवड शेवटी करावी लागते. प्रातिनिधिक तुकोबा आणि ज्ञानोबा हे काय आहे, सगळेच संत श्रेष्ठ आहेत, सगळेच मान्य आहेत, पण प्रातिनिधिक जेव्हा म्हणतो आपण, जसं एक कवी होते त्यांचं नाव बेहरे, त्या बेहरेंनी स्वातंत्र्याबद्दल अशी एक कविता केली किंवा खूप त्याग केला स्वातंत्र्याच्या काळात वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी. पण त्यांच्यात जर दोघांचीच नावं सांगायची झाली तर आपल्याला गांधींनी टिळक एवढे आठवतात, पटकन जर 2 नावं सांगायची झाली तर. ही उपमा त्यांनी हे सांगण्यासाठी त्यांनी उपमा कोणाची दिली की जसं म्हणले आपल्या संत परंपरेत विचारलं तर लोक ज्ञानोबा आणि तुकोबा यांचं नाव घेतात, तसं आपल्याला टिळकांनी गांधी यांचं नाव घ्यावं लागतं, असं ते बेहरे नावाचे कवी म्हणाले. म्हणजे हे एस्टॅब्लिश आहे की ज्ञानोबा आणि तुकोबा. तर मग त्यांनी पालखी तयार केली आणि त्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या देहूमधून. देहूतून आळंदीला गेले. म्हणजे दरवर्षी लोक जातच होते, नवीन काही त्यांनी केलेलं नाही. दिंडीसाठी लोक देहूला यायचे, तिथून ते निघायचे, आळंदीत जायचे, तिथून पुढे पंढरपूरला जायचे. तर त्याच्यात त्यांनी फक्त याची जोड दिली, पालखीत तुकोबांच्या पादुका ठेवल्या, आळंदीला गेले, आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या, आणि मग ही ज्ञानोबा तुकोबांची संयुक्त पालखी ही पंढरपूरला जायला लागली. आणि तेव्हापासूनच ज्ञानबा तुकाराम भजन रूढ झाला. पालखीत जे वारीला जातात लोक इथले, ते भजन कोणतं करतात आपण पाहिलं तर ज्ञानबा तुकाराम. हे ज्ञानबा तुकाराम या याच्यामध्ये 2 शब्दांमध्ये बाकीच्या सगळ्यांची नावं अनुसूत किंवा अभिप्रेत आहेत, हा त्याचा अर्थ. तर त्याला समाहार द्वंद्व म्हणतात आपण समासाच्या भाषेत बोलायचं झालं, व्याकरणाच्या. द्वंद्व समाज म्हणजे 2, पण जेव्हा समाहार म्हणजे त्या दोघांच्या सगळ्यांचा समावेश झालेला असतो. तर ज्ञानबा तुकाराम हा वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिलेला समाहार द्वंद्व समास आहे की सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश समाहार समारोप तिथे झालेला आहे. औरंगजेब इथे कुठेतरी आहे, त्याच्या मोठमोठ्या छावण्या पडलेल्या आहेत आणि त्यावेळेला हे लोक जाताना पालखी खांद्यावरती घेऊन ज्ञानबा तुकाराम भजन करत पंढरपूरला जात आहेत, हा त्याच्यात समजून घ्या. तर त्यामुळे हा जो समाज होता हा अधिक एकसंध झाला, त्याला अधिक एक चांगली आयडेंटिटी मिळाली, जी होती ती अधिक दृढ झाली की आपण पंढरपूरच्या विठोबाचे भक्त आहोत, वारकरी आहोत, पण शिवाय आपण ज्ञानोबा तुकोबांचे पायिक आहोत, त्यांना खांद्यावरती घेऊन आपण पंढरपूरला चाललेलो आहोत. हे तेव्हापासून सुरू झालं. आणि हे तेव्हा जे सुरू झालं की नाही, ते कसं सुरू झालं आणि तिथे नेमका आपल्याला हा व्यवस्थापनाचा प्रश्न येतो. पालखी आल्यामुळे व्याप वाढला, आणखी दिंडीत व्याप कमी होता, लक्षात घ्या. जो तो आपापले टाळ सांभाळतो, पप्पा कोणाच्या तरी तो तसा सांभाळला. पण आता दिंडी म्हटलं, पालखी म्हटलं तर त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी गोष्टी आल्या, काहीतरी प्रॉपर्टी आली आणखी, ती थोडीशी नाही म्हटलं तरी वैभवाचं प्रतीक असतं ना, लक्षात घ्या. म्हणजे तिथे कुठेतरी संरक्षणाची गोष्ट आली, सगळ्या गोष्टी खूप आल्या. बरं, ती पालखी म्हटल्यानंतर आणि ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका म्हटल्यानंतर त्यांची विशिष्ट पद्धतीनेच तुम्हाला काय म्हणतात त्याला संरक्षण केलं पाहिजे, मान सन्मान केला पाहिजे ही नव्हती. म्हणून हा सगळा लष्करी सरंजाम त्या ठिकाणी आला.
आणि मग ते आपल्याला मान्य असणार आहेत, पूज्य असणार आहेत, मग त्यांच्या त्याच पद्धतीने त्यांची बडदास्त राखली गेली पाहिजे. म्हणून बडदास्त राखण्यासाठी तिथे आले, ते उठले, ते गेले, ह्याचं हे सगळं प्रतिकात्मक लेवलला का होईना, तर म्हणून तिथे तो चौकदार आला. मग त्यांनी सगळ्या याचं नियोजन करायचं, शिस्त ठेवायची. मग तिथे त्यांच्यावरती प्रतिष्ठा मान सन्मानासाठी संरक्षण जेव्हा तुम्ही कुठल्याही राजाची स्वारी पहा, शिवाजी महाराजांची स्वारी पहा, चित्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याला शिवाजी महाराज गेले तेव्हा ते कशा पद्धतीने ते घोड्यावरती बसलेले आहेत, काही लोक चालत आहेत, आणि मग कोणीतरी त्यांच्या मस्तकावरती ती अब्दागिरी धरलेली आहे. म्हणजे काय असतं अब्दागिरी म्हणजे की त्या राजाच्या डोक्यावरती ती अशी करायची की ऊन लागू नये त्याला, कुणी छत्र धरलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तिथे आलेल्या आहेत पालखीमध्ये. बाकीचे लोक पुढे आले ना, मधल्या काळामध्ये शिंदे सरकार पुढे आले, आणि अलीकडच्या सध्याच्या याच्यात तुम्हाला जे विशेषतः आळंदीचं जे स्वरूप दिसतं पालखीचं, तो सगळा महाजी शिंदे आणि त्यांच्या नंतरच्या लोकांनी काय म्हणतात त्याला आश्रय दिलेला भाग आहे. हे ज्यांना अलीकडच्या काळात सध्याचे लोक शितोळे सरकार म्हणून ओळखतात, त्या शितोळ्यांना महाजींची मुलगी दिली होती, म्हणजे तिथून तो सोय संबंध आहे, त्यांची जावई. आणि पराक्रम नको सगळे, म्हणजे दिल्ली 18 वर्ष मराठ्यांची ताब्यात होती. बऱ्याच लोकांना माहिती नाही, दिल्ली 18 वर्ष मराठ्यांची ताब्यात होती. म्हणजे काय, तो बादशाह होता, तो काही कुठे गेलो नाही, पण बादशाह मराठ्यांच्या ताब्यात होता. बादशाहवरती कंट्रोल कोणाचा तिथल्या, म्हणजे महाजी शिंदे म्हणतील तो बादशाह. आणि संपूर्ण दिल्लीत मराठ्यांची चौक्या होत्या. जसं मुसलमानांचा पहारा असायचा तसा मराठ्यांचा ऍडिशनल पहारा असायचा. त्या दिल्लीत प्रवेश करताना, लाल किल्ल्यात जाताना मराठ्यांचा परवाना लागायचा, दस्तक ज्याला म्हणतो आपण, ते लागायचं. तर ही सगळी दिल्लीच्या संरक्षणाची व्यवस्था ही शिकवली पाहिजे. देहू देवस्थानमध्ये काही कारणांमुळे बाबनकी सुरू झाली, काही मानपानाचे मुद्दे असतात, काही संपत्तीचे मटेरियल इंटरेस्ट असतात, ते असतात. त्याला काही अपवाद असायचं कारण नाही. म्हणजे ज्या ब्रह्मचार्याच्या गाद्या आहेत तिथेही भांडणं होतात, शंकराचार्यांच्या गादीत भांडणं असतात, रामदासांच्या गादीत भांडणं असतात, तर देऊच्या का असू नये. हा सगळा सार्वत्रिक अशा प्रकारचा मनुष्य स्वभावाचा भाग आहे. आणि त्याचा उपसर्ग काही लोकांना असं वाटत झालं की बाबा हे ठीक आहे, यांच्यात वैयक्तिक होऊ द्यायचं, आपल्याला काही घेणं नाही, पण त्याचा परिणाम सोहळ्यावरती होता कामा नये. म्हणून त्यांनी काय केलं माहिती का, की त्यांना त्यांच्या पद्धतीने जाऊ द्यात, आपण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी स्वतंत्रपणे सुरू करूया. म्हणून काही लोकांनी बाजूला होऊन आळंदीवरून, तो पूर्वी एकत्र सोहळा व्हायचा, तो आळंदीवरून पंढरपूरला स्वतंत्रपणे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुरू केली. तर ह्याच्यात कुणी लीड घेतलं, असा निर्णय झालेला आहे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये काही वेळेला अचानक निर्णय घ्यायची पाळी येते, त्याची समजून घ्या. तर तो त्यांनी अचानक निर्णय घेतला. आता पादुका तर नाही त्या होत्याच तिथे, तर त्या त्यांनी घेतल्या आणि पालखी आयोजन उपलब्ध होणं शक्य नाही, मग त्यांनी गाड्या घातल्या. हे फक्त एका वर्षापूर्वी झालं, पहिल्यांदा 1832च्या आसपासची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर ही गोष्ट जेव्हा यांना कळाली, कारण तरी देखील हा आळंदी वगैरे जो परिसर होता ना, तो महाजी शिंदेच्या याच्यामध्ये होता तेव्हा सुद्धा, अगोदर शिंदेच्या जागेवर होता. आणि मग हे शितोळे त्यांच्या मागे उभे राहिले की काय पाहिजे तुम्हाला, तुकोबारांच्या पालखीत जसं जसं जे काही ते आम्ही तुम्हाला देतो. मग ते घोडे दिले, मग ते बाकीचे सगळं चोपदार आले, अब्दागिरी आली, आणि परत तो पूर्ववत लष्करी पद्धतीने. आता जर समजा तुम्हाला ऍक्च्युअली गंमत कशी माहिती का, की मराठ्यांच्या सरदारांचं कूच कसं व्हायचं, त्यांचे तळ कसे पडायचे, याचं तुम्हाला आता तर काही मिळणार नाही, अनुभवाने तुम्हाला प्रत्यंतर घेता येणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल की ठीक आहे आपण सिम्युलेशन करून पाहू, म्हणून तुम्ही काहीतरी कॉम्प्युटरवरती ऑपरेशन कराल. पण एवढं सगळं करायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतो, मराठ्यांचं लष्कर कसं प्रोसीड व्हायचं मोहिमेवरती हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चक्क वारकरी पंढरपूरला कशी जातात हे पहा, कारण ती ऑलमोस्ट त्याच पद्धतीने घडलेलं आहे. हे जे काही मुळात तयार झालं ना, ते सगळं इट वॉज ऑल मिलिटरी मॅनेजमेंट. हे तुम्हाला सांगतो. फक्त फरक एवढाच आहे की ते शत्रूवरती हल्ला करायचा असतो, इथे काही शत्रू तसा नसतो. पण कधी कधी संतांना सुद्धा विनोद करण्याची हे येते, उर्मी येते. पण तुकाराम महाराज सांगतात की हा पंढरपूरचा जो विठ्ठल आहे ना, तो शत्रूच आहे आमच्यामध्ये. आता आम्ही त्याच्यावरती स्वारी करणार आहे. पंढरपूर ही त्याची राजधानी आहे, तिला आम्ही वेढणार आहोत. वेढा वेढारे पंढरी मोर्चे लावा भीमातिरी असं आहे.
चला चला संतर्जन करू देवाशी भांडण, तर तिथं त्याच्यावर राजधानीवरती हल्ला करायचा, ती सर करायची आणि कशाची लूटमार करायची, तो म्हणजे प्रेम लुटायचं तिथं जाऊन. अगदी लष्करी छावण्यासारखे आणि आहेत असं लक्षात येईल तुमच्या. सांगायचा मुद्दा असा की हा इथला जो वारकऱ्यांच्या वारीचा जो भाग आहे, गाण्याचा जो भाग आहे, तो मराठ्यांच्या लष्करी मोहिमांचं प्रतिबिंब व्हावा अशा पद्धतीने त्याची व्यवस्था शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात इन पर्टिक्युलरली झाली. आणि तेव्हापासून ती आज जागायला चालू होती. बंदुका, आणखीन तलवारी, या सगळ्या गोष्टी त्यांना यासाठी लागत होत्या की तिथे कुठेतरी सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न असायचा. तर असो, अशा पद्धतीने तो एक राजाच चाललेला आहे. जणू काही धनोबा तुकोबा हे काही संत आहेत, पण ते आम्ही त्यांना आमचे राजे मानतो. राजा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, असं ते राजाचे सगळं वैभव आले पाहिजे. ते राजाच आले ते वैभव सांगते, राजाबरोबर राजाची वैभवी पाहिजेत. म्हणून त्या पद्धतीने हे सगळं चालत आलेलं आतापर्यंत आहे. म्हणून ते कसं नेमकं चालतं, काय त्याच्यातल्या काय म्हणतात त्याला हे आहेत तपशील आहेत, हे जर आपण पाहिलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी ते कशा मॅनेज करतात त्याच्यामध्ये मी आता सांगितलं की आपत्तीचं सुद्धा कधी कधी व्यवस्थापन करावं लागतं. कधी कधी कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ज्याला म्हणतो आपण, महत्वाचं असतं की त्यांच्या देखील कधीतरी हक्कावरून, मानपानावरून हे होऊ शकतात, प्रतिष्ठित भांडणं होऊ शकतात, संघर्ष होऊ शकतात. अशा वेळेला मग तो ते निर्णय कसा घेतात, त्याचा अंतिम अधिकारी कोण असतो हे ठरवणार. जसं आर्बिट्रेशन असतं उदाहरणार्थ, ज्या 2 कंपन्यांमध्ये काहीतरी भांगड झाली, तसं चालू असतं तिथे. म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगतो याचं, नानासाहेब पेशव्यांच्या काळातली गोष्ट आहे. त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा असतो, आपल्या कल्पना आहे केव्हा तरी ते असतं. ह्याचा वारकऱ्यांशी संबंध आहे, परंतु व्यवस्थापनाशी संबंध आहे. आणि तिथे सगळ्या भारतातनं वेगवेगळे लोक येतात, वेगवेगळ्या धर्मपंथांचे, अमुक गोसावी तमुक गोसावी, त्यांचे आखाडे येतात. आणि त्यांची भांडणं कशी, वारकऱ्यांची भांडणं तशी होत नाही, लक्षात घ्या अजूनपर्यंत, की आधी आंघोळ कुणी करायची, खूप भांडण होतात. आणि आता कमी झाले प्रमाण, पण तिथे युद्ध होऊन माणसं मेलेली आहेत. आणि ते गोसावी पंथाचे पर्टिक्युलर लोक नंग्या तलवारी घेऊनच नाही करायचे, त्यांना त्याचं काय नसायचं. तर एकदा नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये असा एक प्रसंग आला की 2 सतनाम किंवा जे कोणी असतील ते गोसावी पंथ एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. आणि ते ऐके ना म्हणले आमचंच हक्क आहे पहिल्यांदा, आता काय करायचं. तर म्हणले हा निवाडा शेवटी राजा देणार. म्हणून ते नानासाहेब पेशव्यांच्या पर्यंत तक्रार आली. नानासाहेब पेशवे म्हणजे ठीक आहे, मी तिथपर्यंत येतो, तुम्ही चौकशी करतो, वहिवाट काय आहे, कोणाचं काय आहे, परंपरा काय आहेत, आणि त्याप्रमाणे निर्णय देतो. तर लोकांचं सगळं लक्ष लागलं की अरे काय निर्णय देणार. त्यांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग ते म्हणले या आता. त्यांनी त्या दोन्ही पंथ आखाड्याच्या 2 महंतांना आपल्या बरोबर स्वतःही कपडे उतरवले. म्हणले चला, त्या कुंडात गेले. तिथपर्यंत एका हाताला एक मंद धरला, दुसऱ्या हाताने दुसरा मंद हात धरला आणि घोषणा केली. आणि दोघांना एकदम बुचकळलं, 3 जण खाली पडले. म्हणजे तो अशा पद्धतीने त्यांनी मिटवला वा की तू पण नाही आणि हा पण नाही, दोघांनी एकदमच गोळी मारायची. तर हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला पुष्कळ वेळेला अचानकपणे काही गोष्टी येतात, त्याचाही संबंध असतो. तर अशा पद्धतीने आतापर्यंत चालत आलेल्या या गोष्टी आहेत. अलीकडच्या काळात जसजसं टेक्नॉलॉजी वाढत गेली त्याचाही आता आश्रय घ्यावा हे सगळ्यांना वाटायला लागलं, अपरिहार्य झालं. सुरुवातीच्या काळात नवीन टेक्नॉलॉजीला एक रेजिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, कुठलंही इनोव्हेशन आवडत नाही लोकांना, लक्षात घ्या. जोपर्यंत ते फायद्याचं आहे सिद्ध होत नाही तोपर्यंत. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की लाऊडस्पीकर नावाची गोष्ट सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आली तेव्हा वारकऱ्यांच्या मधले कीर्तनकारांचा लाऊडस्पीकर लावायला विरोध होता. तात्विक कारण होती किंवा होतं काय म्हणजे की स्पीकर लावला तर ज्या लोकांची आपला अभंग ऐकायची इच्छा नाही त्यांच्यापर्यंत जातं, कशाला मग त्यांना ऐकवायचं आपण उदाहरणार्थ एक. पण हळूहळू ते स्वीकारलं सगळ्यांनी. एक त्याच्यामध्ये सोय आहे, नाही म्हटलं तरी. आता सुरुवातीच्या काळात फक्त बैलगाड्या असतील, ट्रक आता. आता तुम्हाला सर्रास सगळे महाराज, सगळे पडकरी, वारकरी मोबाईलवरती काय म्हणत त्याला संपर्क साधताना दिसतील. तर हे वेगवेगळ्या गोष्टी कशा त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतात, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. राज्यसत्तेचा भाग काय हे सांगतो. प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी राज्य संस्थेची आहे हे तुम्हाला आणखीन एक त्याचा मुद्दा लक्षात राहून सांगितलं. तर ह्या महत्वाच्या घटनेचा ही महाराष्ट्राच्या एकूणच संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाची ठरणारी घटना आहे. एक फेनॉमेनॉन ज्याला म्हणतो आपण, अशी घटना आहे. तिचा अभ्यास आपण जरूर करावा, आपल्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून करावा. या लोकांच्याकडनं तुम्हाला जर काही असं वाटलं की अरे यांना देखील आपल्याला शिकवण्यासारखं त्यांच्याकडे सुद्धा काही आहे, दिसताना दिसतात साधे पण आहेत
तर ते तुम्ही जरूर शिका. तुमच्याकडे जर काही शास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणाऱ्या गोष्टी की नाही अरे इथे ही गोष्ट अशी केली तर अधिक बरं होईल, तर त्याही सुचवा आवश्यक, त्यांनाही त्याचा उपयोग होऊ शकेल. तर अशा प्रकारची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. पूर्वी ती होत होती 1900 काहीतरी नाही 1895च्या दरम्यानची गोष्ट आहे. बोला 2-5 वर्ष इकडे तिकडे होतील. या पालख्या जेव्हा पुण्यात यायच्या तेव्हा पुण्यामध्ये इथल्या फार मोठ्या लोकांनी, मुंबईतल्या लोकांनी आता धरून एकत्र येऊन प्रार्थना समाज नावाची एक नवीन धार्मिक चळवळ उभी केली होती. आणि न्यायमूर्ती रानडे हे त्याचे मुख्य होते. फार मोठे ग्रस्त होते. आपल्याला काही लोकांना कल्पना असेल तर न्यायमूर्ती रानडेंना सुद्धा आश्चर्य वाटले की हे लोक येतात ते काय नेमके करतात, त्यांचं काय धोरण आहे, त्यांचं काय ऑर्गनायझेशन आहे. म्हणून न्यायमूर्ती स्वतः प्रत्येक दिंडीत गेले. त्याला आपण ज्याला तमू म्हणतो त्यावेळी पाल म्हणायचे. तर त्या दिंडीवाल्यांच्याकडे गेले, त्यांची चौकशी केली, तुम्ही कुठले, कोण, कोणत्या पार्टीत असता, काय तुमची परंपरा आहे, हा सगळं लिहून घेतलं त्यांनी. त्यांच्या मुलाखती करून, म्हणजे फील्ड स्टडी ज्याला म्हणतो आपण सोशलॉजीचा, तो महाराष्ट्रातला पहिला आहे या अर्थाने तसं पाहिलं तर. आणि त्याच्यावरती एक विस्तृत अशा प्रकारचं भाषण दिलं. नंतर ते भाषण त्यांनी छापलं त्यांच्या त्या सुबोध पत्रिका नावाच्या एका मासिक पत्रामध्ये. आणि त्यात त्यांनी तुकोबांच्या पालखीत कोणते कोणते दिंडीवाले समाविष्ट झाले आहेत, ज्ञानेश्वरांच्या पालखीत किती दिंडीवाले आहेत, कुठनं येत आहेत, किती पालख्या जात आहेत पंढरपूरला प्रतिवर्षी, त्यांचा काय आचार विचार असतो, कोणती त्यांची जात कोणती आहे, त्याची सकट सगळ्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. आणि सगळं करून ते काय म्हणतात शेवटी की आज आपण सुशिक्षित लोक जे आहोत, कारण त्यांनी हे भाषण प्रार्थना समाजाच्या लोकांच्या पुढे केलं की आपण जरी सुशिक्षित असलो तरी हे म्हटलं तर आराधे असणारे लोक पण ते अशा प्रकारचं धर्मभावना कशी जतन करतात हे आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. हे न्यायमूर्तींनी तेव्हा प्रार्थना समाजाच्या लोकांना सांगितलं. तर मला असं वाटतं की ही देवाणघेवाणीची प्रक्रिया ही कधीही न संपणारी असते. प्रत्येक सेक्शनकडे काही ना काही एक शाणपण असतं. काहींना ते शास्त्राचा अभ्यास करून येतं, काहींना अंतस्फूर्तीने येतं, काहींना उपजत असतं, काहींना ते परंपरेने लागतं. पण शाणपण हे एकमेकांना द्यावं घ्यावं अशा प्रकारची मला असं वाटतं की समाजामध्ये परिस्थिती असली पाहिजे. त्यालाच आपण निरोगी समाज म्हणू शकू, तो समाज पुढे जाऊ शकतो. तर म्हणून हे हा जो आपण उपक्रम करतात त्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेचे, या इन्स्टिट्यूटचे आणि त्या इन्स्टिट्यूट ज्या म्हणतो आणि या ठिकाणी जमलेल्या प्राध्यापक, विद्यार्थी आणि वारकरी या सर्व घटकांचं भास्कर अंडे यांच्या वतीनं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.